नांदगाव शहरातील महात्मा फुले चौकातील फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर 2524 मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडे करार लिलाव प्रक्रिया झाली। यात लिलाव अनामत रक्कम 5,55,50,000 रुपये इतकी न परतावा रकमेची बोली लावण्यात आली। मंगळवारी दिनांक 20 रोजी नांदगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील जैन धर्मशाळेत सकाळी 10 वाजता महात्मा फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर 2524 मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडे करार लिलाव प्रक्रिया मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधी मंडळ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत इन कॅमेरा घेण्यात आले। शॉपिंग सेंटर तळमजल्यावरील सर्व गाळ्यांचे व पहिल्या मजल्यावरील सर्व गाळ्यांचे तसेच दुसऱ्या मजल्यावरील 2 गाळ्यांचे लिलाव झाले। यात एकूण 73 गाळ्यांपैकी 46 गाळ्यांचे लिलाव पूर्ण झाले। यात सर्वोच्च बोली आसाराम दुबे यांनी 51,50,000 रुपयांची लावली। या लिलाव प्रक्रियेत एकूण ना परतावा अनामत रक्कम 5,50,50,000 रुपये इतकी बोली लावण्यात आली। प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला। लिलावात यशस्वी बोली धारकांनी शाळा व ओटेधारकांनी पुढील 15 दिवसात करारनामे करून द्यावेत। तसेच शॉपिंग सेंटरची किरकोळ दुरुस्ती करून सर्व ओटे व गाळे लवकरच व्यवसायासाठी चालू करून देण्यात येणार आहेत, असे मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी यावेळी सांगितले। लिलाव प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नांदगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, लेखापाल संतोष ढोले, लेखापरीक्षक सतीश कुमार खैरे, प्रकल्प अधिकारी आनंद महिरे, संगणक अभियंता रोशनी मोरे, वरिष्ठ लिपिक विजय कायस्थ, बीबी शिंदे, अरुण निकम, अंबादास सानप, रामकृष्ण चोपडे, आकाश जाधव, दीपक वाघमारे, अनिल पाटील, सुनील पवार, निलेश देवकर यांनी विशेष मेहनत घेतली। लिलाव प्रक्रिया शांततेत पार पडली। यावेळी सर्व नागरिक व पत्रकार उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।